नमस्कार. मीरा सत्याला म्हणते, अहो तुम्ही मला एकदा विचारायचं तरी होतं ना. तुम्ही मला विचारलं का नाही? जरा विचारलं असतं तर मी काहीतरी प्रयत्न केला असता. आता 1000 हार मी एकटी कसे बनवू? तेव्हा सत्या बोलतो, तू असं काय करतेस? अगं जर का तू हार बनवले नाहीस तर माझी काहीच इज्जत राहणार नाही. धूमकेतू, अगं मी ॲडव्हान्ससुद्धा घेतला आहे. तेव्हा मीरा बोलते, हे सर्व करण्याआधी तुम्ही मला जर का एकदा विचारलं असतं तर बरं झालं असतं. आता काय करायचं मला तेच कळत नाही. तेवढ्यात मात्र मीरा बोलते, अहो प्रयत्न तर करूया. प्रयत्न करू, जर का झालं तर झालं. तेव्हा लगेच सत्या बोलतो, नाही, त्यांचं काम तर झालंच पाहिजे आणि जर का नाही झालं ना तर मात्र आपली वाट लागली. अगं ती माणसं कशी आहेत तुला माहिती नाहीत. तेव्हा लगेच मीरा बोलते, अहो तुम्हाला जर का एवढं माहिती होतं तर तुम्ही ही ऑर्डर घेण्याआधीच विचार करायला पाहिजे होतात. तेव्हा लगेच सत्या बोलतो, चुकलं माझं. आता खरं सांगायचं तर काय करायचं तेच कळत नाही. तेव्हा मीरा बोलते, तुम्ही पहिल्यांदा कुणाला तरी शब्द दिलाय आणि तो शब्द मी मोडू देणार नाही. मी माझ्या परीने नक्कीच प्रयत्न करेन. एकदा जर का मी प्रयत्न केला तर नक्कीच तो यशस्वीसुद्धा होईल. आणि म्हणूनच तिने तिच्या बहिणीला मधूला आणि लक्ष्मीला तिच्या दुकानात बोलावलेलं असतं. तेव्हा लक्ष्मी तिला म्हणते, काय झालं मीरा? तेव्हा लगेच मीरा बोलते, आई 1000 हारांची ऑर्डर आहे, लवकरात लवकर पूर्ण करायची आहे. तेव्हा लक्ष्मी बोलते, मीरा अगं डोक्यावर पडलेस का? 1000 हार आपण कसे काय पूर्ण करणार? तेव्हा मीरा बोलते, ते काही मला माहिती नाही, पण मला माझ्या नवऱ्याची इज्जत राखायची आहे. आई काही करून आपल्याला 1000 हार बनवायचेच आहेत. तेव्हा लगेच लक्ष्मी बोलते, मीरा तू काळजी करू नकोस. जर का सत्यजित रावांनी कुणाला शब्द दिला असेल तर तो नक्कीच ते पूर्ण करणारच. तू काळजी करायची गरजच नाही. इकडे रात्रीच्या वेळेला बसून दुकानात काम चालू असतं तेव्हा तिथे सत्यासुद्धा आलेला असतो. सत्या मीराला विचारतो, धूमकेतू हारांची ऑर्डर पूर्ण होईल ना? त्यावेळेला मीरा बोलते, तुम्ही काळजी करू नका, मी प्रयत्न करते. तेव्हा लगेच सत्या बोलतो, धूमकेतू प्रयत्न नको. तेव्हा लगेच लक्ष्मी बोलते, म्हणून जावई बापू कुणालाही शब्द देताना नीट विचार करायचा ना. अहो 1000 हार म्हणजे काही तुम्हाला सोपं वाटलं का? अहो खूप वेळ जाईल याच्यामध्ये. तेव्हा लगेच सत्या बोलतो, पण आता सासू मी तरी काय करू? मी पटकन बोलून गेलो. सासू मला वाटलं माझी धूमकेतू काहीही करू शकते. तेव्हा लगेच मीरा बोलते, अहो हो, पण 1000 हार कुठे? तुम्ही विचार करायचा होतात ना. त्यावेळेला लगेच सत्या बोलतो, धूमकेतू सॉरी, खरंच मला माफ कर, मी चुकलं. मला काही येत नसताना मी त्यांच्याकडून ऑर्डर घेतली आणि मी तुला आता मदतसुद्धा करू शकत नाही. तेव्हा लगेच मीरा बोलते, अहो मला तुमच्या मदतीची गरजच नाही आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवायची की हे सर्व आता कसं पार पाडायचं. हे सर्व करण्यासाठी आपल्याला किती वेळ जाईल कळतंय का तुम्हाला? तेव्हा लगेच सत्या बोलतो, ते काही मला माहिती नाही, पण उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत ऑर्डर त्याला समोर पाहिजे. तेव्हा मीरा बोलते, अहो कसं शक्य आहे, तुम्हीच विचार करा. त्यावेळेला सत्या बोलतो, धूमकेतू तूच मगाशी बोललीस ना कोणतीही गोष्ट शक्य करून दाखवायची म्हणून, मग आपण करू ना, काळजी करायची गरजच नाही आहे. त्यावेळेला लगेच मोठ्यानी लक्ष्मी बोलते, तुम्हाला काळजी करायची गरज नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ना, सगळं काही नीटच होईल. तेव्हा मात्र मीरा, लक्ष्मी, मधू आणि सत्या मिळून हार बनवत असतात. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, निरूपाला खबर लागलेली असते आणि निरूपा मुद्दामून त्यांच्या कामामध्ये काही ना काहीतरी विघ्न आणण्याचा प्रयत्न करत असते. पण आजी मात्र निरूपाला चांगलाच धडा शिकवते. ती निरूपाला तिची लायकी दाखवते आणि निरूपाला बोलते, निरूपा नको ते करू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव निरूपा, कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे. तेव्हा लगेच निरूपा मोठ्याने बोलते, बस झालं, आता मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही. हा विषय आता मला ताणायचाच नाही आहे. हा विषय जर का इथल्या इथे थांबला ना तर बरं होईल. तेव्हा मात्र मीराला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला मीरा बोलते, सासूबाई मी शांत आहे ना, तोपर्यंत शांत आहे. माझ्या वाटेला जायचा प्रयत्नसुद्धा करू नका, नाहीतर गोष्टी हातातून बाहेर जातील. तेव्हा मात्र मीराला खूपच राग आलेला असतो. मीरा खूपच चिडलेली असते. मीरा मोठ्याने बोलते, आता पुरे, आता मला या गोष्टीबद्दल काहीच ऐकायचं नाही.
तुम्ही सर्वांनी मिळून जे काही करण्याचा प्रयत्न करताय ना ते चुकीचं करताय आणि हे सर्व थांबवा आता, कारण मला या गोष्टींचा खूप त्रास व्हायला लागलाय. तेव्हा मात्र मीराला खूपच राग आलेला असतो. मीरा खूपच चिडलेली असते. मीरा मोठ्याने बोलते, पुरे, आता मला हा विषयच ताणायचा नाही आहे. हा विषय आता इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल. तेव्हा लगेच सत्या बोलतो, पण धूमकेतू आता काय करायचं? त्यावेळेला निरूपा सत्याला बोलते, अरे तुला समजायला पाहिजे होतं, तू काय केलंस ते. अरे तुझ्या धूमकेतूचाच तिच्यावरती विश्वास नाही. तर इकडे सकाळी सकाळी सत्या बाहेर निघालेला असतो. तेव्हा तेवढ्यात तिथे तो माणूस येतो आणि तो सत्याला म्हणतो, काय झालं? लवकरात लवकर माझे हार माझ्याजवळ दे. तेव्हा सत्या बोलतो, हे बघा साहेब, फक्त 1 तास द्या ना, मी तुमचे हार तुमच्याजवळ देते. त्यावेळेला लगेच ते सर बोलतात, नाही, काही झालं तरीसुद्धा मी दिलेल्या वेळेतच मला गोष्टी झालेल्या आवडतात. आता जर का तुझ्यानी त्या गोष्टी जमल्याच नाही आहेत तर तू मला ॲडव्हान्स तरी दे. तेव्हा मात्र सत्या बोलतो, असं काय करताय? अहो जरा तरी विचार करा, ॲडव्हान्स मी कसा देणार? मी तर त्या फुलांमध्ये वापरला ना. तेव्हा लगेच ते सर म्हणतात, ते काही मला माहिती नाही. तेवढ्यात मीरा बोलते, पण ॲडव्हान्स द्यायची गरजच काय? त्यांनी सांगितलेल्या 1000 हारांची ऑर्डर आपण पूर्ण केली आहे आणि प्लीज सर आता तुम्ही गेलात तरी चालेल. तेव्हा लगेच ते सर म्हणतात, काय तुम्ही 1000 हारांची ऑर्डर केलेत? अहो जरा तरी विचार करा. तेव्हा लगेच मोठ्याने मीरा बोलते, एक गोष्ट लक्षात ठेवायची, आम्ही पूर्ण केलेली ऑर्डर आता तुम्हाला घ्यावीच लागणार. तुम्ही असं का वागताय? तेव्हा लगेच ते सर बोलतात, अहो पण आमचा तुमच्यावरती विश्वास नाही आहे. तेव्हा मीरा बोलते, आम्ही पूर्ण केलेली ऑर्डर तुम्ही बघू शकता. आणि शेवटी ते सर ती ऑर्डर बघत असतात. तेव्हा त्याच्यामध्ये 1000 फुलांची ऑर्डर असते. ते बघून मात्र त्या सरांना धक्का बसतो आणि ते स्वतःशीच बोलतात, वाट लागली. एवढी मोठी ऑर्डर हिने एका दिवसात कशी काय पूर्ण केली? आता काय करू? तेवढ्यात मात्र सत्या बोलतोय, घेऊन जा तुझी ऑर्डर आणि काय करायचं आहे ते कर. तेव्हा लगेच तो माणूस बोलतो, अहो सत्यजितराव, हे कसं काय शक्य आहे? तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, माझ्या बायकोनी जर का ठरवलं ना तर कोणतीही गोष्ट शक्य आहे. तुम्ही जे वागताय ना ते थांबवा, कळतंय का तुम्हाला? त्यावेळेला लगेच तो माणूस तिथून निघून गेलेला असतो. त्यावेळेला मीराला सत्यजित म्हणतो, वा धूमकेतू वा, आज स्वतःच्या नवऱ्याची इज्जत तू वाचवलीस. तू जर का त्या ऑर्डर पूर्ण केल्या नसत्यास तर कदाचित आज आपण रस्त्यावर असतो. तेव्हा मीरा बोलते, अहो अशी का काळजी करताय तुम्ही? मी आहे ना तुमच्यासोबत, तुम्हाला काळजी करायची गरजच नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर सत्याचा मान राखून मीराने योग्य केलं का आणि निरूपाला चांगलाच धडा शिकवला का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.